जय हिंद मित्रांनो. माणसाची पद, प्रतिष्ठा, धन, दौलत आहे तो पण जपून वापरा. ते एकदा गेलं ना, कचऱ्याच्या भावादिगाल तुम्हाला मोल मिळत नाही. तेवढंच सत्य आहे. तुम्ही म्हणाला कसं काय? हे बघा उदाहरण. हे माझ्याकडे पेपर आहेत. हे पेपर भेटतो 2 रुपयाला आणि रद्दीच्या भावात किलो निघतो. पण ह्याच्यात मजकूर लिहिला, एवढूसा मजकूर लिहिला, 1000 रुपये द्यावं लागतात. पण मजकुराची व्हॅल्यू आहे तोपर्यंत ठीक आहे. ती व्हॅल्यू संपली परत झिरो. त्यासाठी माणसानं कुठल्याही गोष्टीचं घमंड करू नका. ती कायमस्वरूपी नाही. ती तात्पुरता, क्षणापुरता आहे, काही काळापुरता आहे. कायमस्वरूपी टिकणार नाही. कायमस्वरूपी जी टिकल, जी तुमचा स्वाभिमान, तोच कायमस्वरूपी टिकू शकतो. त्यासाठी माणसानं कुठल्याही पदाचा, कुठल्याही गोष्टीचा कधीच गर्व करू नका. कारण गर्वाचं घर हमेशा खालीच. बरोबर का नाही? कमेंटमध्ये पक्का सांगा. जय हिंद.